कोणताही जास्त कुटाणा न करता मस्तपैकी चमचमीत झणझणीत अशी ही आलू मटरची भाजी बनवली आहे। याला बनवायला खूप कमी वेळ लागतो, खूप कमी साहित्यात बनली जाते आणि खायला मात्र खूप भारी लागते। तर त्यासाठी लागणारं साहित्य असं आलू मटर स्वच्छ धुवून निवडून कट करून घ्यायचे, हे पाहू शकता। त्यानंतर कढाईमध्ये कढीपत्त्याची पानं आणि कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं। तुम्ही हवं तर इकडे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा थोडीशी वापरू शकता। आता कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, हे आपले रोजचे मसाले आवडीनुसार टाकायचे आणि परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत मसाला जरा परतून घ्यायचा आणि मसाल्याला तेल सुटलं की मग आपण जे आलू मटर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून मग मिक्स करायचं। हे असं मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत ह्याला थोडा वेळ द्यायचा। हे असं तेल सुटलं की आलू मटर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पूर्ण मसाल्याची कोटिंग ह्या आलू मटरला करायची। थोडंसं पाणी टाकायचं, सुरुवातीला 1 मिनिट वाफेवरच याला असं शिजून द्या झाकण ठेवून। थोडीशी वाफ झाली की याच्यामध्ये पाणी टाकून मग एक 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवून द्या। इतकी छान भाजी बनते ना, खूप मस्त लागते, बनवायला खूप सोपी आहे, वाटण नाही काय नाही, पण झटकीपट होणारी भाजी, बनवायला सोपी आणि खायला सुद्धा खूप भारी लागते। एकदा करून बघा, घाई असेल कमी वेळ असेल तर ही भाजी खूप मस्त आहे, पुऱ्यासोबत खूप भारी लागते। सणासुदीला अशी तुम्ही झटकीपट ही आलू मटरची भाजी तुम्ही बनवू शकता। तर इकडे पाहू शकता बघा किती मस्त झाली का नाही आपली आलू मटरची चमचमीत भाजी। तर करायच्या गरमागरम पुऱ्या आणि घ्यायची ही गरमागरम आलू मटरची भाजी। पाहुणे रावळे आले, कोणी गेस्ट वगैरे आले तर मस्त स्पेशल डिश म्हणून सुद्धा तुम्ही ही झटकीपट भाजी बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आपली ही झटकीपट सिंपल आलू मटरची भाजी? आवडली असेल तर लाईक करा, अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।